नाही, महाराष्ट्राची संस्कृती आहे. काही ठिकाणी मतभेद राहू शकतात, मनभेद नाहीये. मी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत मागच्या आठवड्यात 2-3 तास माझी चर्चा झाली. काही विषयावर मतभेद आहेत, काही विषयावर वेगवेगळ्या चर्चा असू शकतात, पण आमच्या राज्यामध्ये कुणाशी मनभेद नाही आहे. आमच्याकडे पक्षीय राजकारण जरी असलं, वेगवेगळे पक्ष जरी आम्ही काम करतो, महायुतीचे असो की महाविकास आघाडीचे, पण जेव्हा अशा घटना होतात, कोणी हॉस्पिटलाइज असतं, कोणाच्या घरी दुःखद घटना झाली, तर आम्ही महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे लोक ही संस्कृतीच महाराष्ट्रात टिकून ठेवलेली आहे. हीच खरी संस्कृती महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. आणि यावरच केलेली बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया. मुंडे आणि धस यांच्यामध्ये बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. त्यांच्यामुळेच ते दोघेही भेटले अशा चर्चेत असं बोललं जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झालेली आहे. आपण पाहतोय गेले 2 महिने सातत्यानं पाठपुरावा करत असलेले सुरेश धस अनेक आरोप करत होते मुंडेंवर, मात्र तरी सुद्धा मी राजीनाम्याची मागणी केलेली नाही असं सुद्धा वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे. आणि आमच्यामध्ये मनभेद नाही मतभेद असतील असं सुद्धा वक्तव्य बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना नुकतंच केल्याचं आपण पाहिलेलं आहे. मात्र सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची जी भेट झालेली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल असं दिसतंय. कारण की सातत्यानं पाठपुरावा करत असलेले सुरेश धस धनंजय मुंडे यांना जाऊन भेटत आणि त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे असा सवाल सगळे उपस्थित करताना पाहायला मिळत आहे. घटनाक्रम आपण पाहूयात. भाजपचे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झालेली आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे.